मम्मी, आज माहिती आहे ना काय बनवलंय? हो, माहिती आहे. वासच येतोय का मग? पुरणाची पोळी. थांब, आलेच घेऊन. आज तुम्हाला कळालंय मी पुरणाच्या पोळ्या बनवणार आहे. चण्याची डाळ मी 2 ते 3 पाण्यात धुवून घेतली आणि उकळत्या पाण्यामध्ये शिजत टाकली. थोडंसं मीठ टाकलं. आता हे फेस निघतो ना, तो साईडला आपण काढून घ्यायचा. चण्याची डाळ इथे शिजली, मी तिला गाळून घेतली. एका पातेल्यामध्ये शिजलेली डाळ, गूळ आणि इलायची पावडर हे इतकं टाकून घेतलं आणि कंटिन्यू स्टर करत राहिले. काही जण बडीशोपही टाकतात, पण मी नाही टाकत आहे. तुम्ही काय काय टाकता हे मला आवर्जून सांगा. हे बघा, आता आपलं उलटणं व्यवस्थित उभं राहिलं आहे ना, व्यवस्थित झाली आता डाळ. मी वाटून घेते, सौरवलाच सांगते. पूर्णचं यंत्रच खराब झालं होतं म्हणून मी जाळी घेतली. आता वाटून झाल्यानंतर मी पीठ मळून घेते. मीठ, हळद आणि गव्हाचं पीठ चांगलं कणिक मळून घ्यायचं. जास्तही घट्ट नको आणि जास्तही पातळ नको. आणि मळून झाल्यानंतर तेल लावून अजून 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं. जितकं आपलं पीठ व्यवस्थित मळून होईल ना, आपल्या पुरणाच्या पोळ्या खूप छान होणार, व्यवस्थित फुगणारही आणि फाटणारही नाही. पुरणपोळ्या लाटताना अजून एक ट्रिक सांगते. आता थोडंसं अजून तेलाचा हात लावून मी चांगलं 2 तास मुरवत ठेवलं आणि झाकून ठेवलं. तोपर्यंत आमटी करू. सुकं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं हे सर्व वाटून घेतलं. जिरं विसरले होते बरं का मी, तुम्ही विसरू नका. मी वरण पुन्हा टाकून वाटून घेतलं. आता माझी डाळ शिजली नव्हती म्हणून मी कुकरमध्ये लावली होती. त्याच कुकरमध्ये मी हे आमटी करून घेते. तेलामध्ये कढीपत्ता, वाटण, हळद, मीठ आणि घाटी मसाला चांगला परतून घ्यायचा. शिजवलेलं पाणीही टाकायचं. त्यात थोडीशी डाळही आहे. चांगली उकळी येऊ द्यायची. आपली आमटी तयार. तोपर्यंत पुरणपोळ्याही करून घ्यायच्या. पिठाचे गोळे असे लाटून घ्यायचे आणि थोडंसं पीठ लावायचं आणि मग पुरण भरून घेऊ आणि मग लाटायच्या. हो, छान होतात, फाटतही नाहीत. तुम्ही ट्राय करून बघा आणि फुगतातही. हा, इथे मी तेल आणि तूप दोन्ही यूज केलंय बरं का. हे बघा कशा छान फुगल्यात ना. माझी मम्मा करते, मी व्हिडिओ बनवतीये. वाव, काय खमंग स्मेल येतोय. आहा, हे घे. थँक्यू. दुधामध्ये तूप टाकून घेतलंय बरं का. यम्मी आहे.